स्नेहसंमेलनातून जगण्याची जनजागृती केळकर। पालकांनी आपल्या पाल्यांना सकारात्मकतेची जाणीव करून दिली पाहिजे। जीवन जगण्यात आनंद असून जीवन जगण्याची जनजागृती स्नेहसंमेलनातून होण्याची खरी गरज असल्याचं प्रतिपादन अभिनेत्री अनिता दाते केळकर यांनी केलंय। सोनाई इथं आदर्श विद्या मंदिर आयोजित स्नेहसंमेलन कार्यक्रमात त्या बोलत होत्या। स्वर्गीय माजी खासदार तुकाराम गडाख यांच्या प्रेरणेने आदर्श विद्या मंदिर प्राथमिक सोनाईच्या आयोजित केलेल्या स्नेहसंमेलनाचं उद्घाटन अभिनेत्री केळकर यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा जयश्री गडाख होत्या। संस्थेचे सचिव रविराज तुकाराम गडाख यांच्या संकल्पनेतून प्रत्येक वर्षी अनोख्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत असते। कार्यक्रमाच्या ठिकाणी महाकुंभ थीम बनवण्यात आली होती। कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात येऊन भगवा ध्वज फडकवण्यात आला। यावेळी शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, सोनाई पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक विजय माळी, लक्ष्मीबाई गडाख, सचिन देसरडा, ऋषिकेश शेटे, राजेंद्र बोरुडे, अंबादास राऊत, अरुण चांड घोडे, शशिकांत लांडे, विशाल भळगट, रासिक भळगट आदी उपस्थित होते। शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी विद्यार्थ्यांनी आपली ध्येय दिशा ठरवून संस्कार संस्कृती जपून एक आयुष्याला वळण देण्याची गरज असल्याचं सांगितलंय। वर्षभरात विविध स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे कौतुक केले। मुख्याध्यापक अनिल दरंदले यांनी प्रास्ताविक केले तर भाऊसाहेब खेसमाळकर यांनी आभार मानले। सांस्कृतिक कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक पत्रकार गणेश हपसे यांनी केले। LKG ते इयत्ता 4च्या विद्यार्थ्यांनी एकास एक परफॉर्मन्स सादर करून उपस्थितांचं लक्ष वेधलं। सोनाई परिसरात हटके गॅदरिंग करणारी शाळा म्हणून आदर्श विद्या मंदिरच्या नावाची परिसरात चर्चा सुरू असून अनेकांनी या सोहळ्याचं विशेष कौतुक केलं। या कार्यक्रमास विविध शाळांचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, अध्यापक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते।